नमस्कार. कृषी दर्शनमध्ये मी वनिता आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, जमीन आणि पाणी या नैसर्गिक घटकांमध्ये जर समतोल साधला तर पीक उत्पादनामध्ये वाढ होते आणि या नैसर्गिक घटकांमध्ये जर समतोल ढासळला तर जमीन उत्पादनामध्ये घट असलेली आपल्याला दिसून येते. दिवसेंदिवस आपल्या देशाची वाढत असणारी लोकसंख्या आणि जमिनीमध्ये केला जाणारा रासायनिक खतांचा अतोनात वापर यामुळे दिवसेंदिवस जमिनीचं जे उत्पादन आहे ते घटत चाललेलं आपल्याला दिसते. शेतकरी बांधवांनो, आपण जमिनीची काळजी घेतली तर जमीन आपली काळजी घेणार आहे, अर्थात पिकांची काळजी घेणार आहे आणि जे शेती उत्पादन आहे त्याच्यामध्ये वाढ होत राहणार आहे. यासाठी जमिनीची आरोग्य पत्रिका बनवणं फार महत्त्वाचं आहे, नाही का? आपण सुद्धा आपलं हेल्थ कार्ड बनवतो, अगदी त्याच पद्धतीनं जमिनीची आरोग्य पत्रिका बनवणं महत्त्वाचं आहे. आणि याच अनुषंगानं आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे जमिनीची आरोग्य पत्रिका आणि त्याचं महत्त्व. आणि याविषयी सखोल माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर देवदत्त गोविंदराव जोंधळे सर. डॉक्टर देवदत्त गोविंदराव जोंधळे सर, कनिष्ठ मृदाशास्त्रज्ञ, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत, जिल्हा रायगड. नमस्कार सर. नमस्कार. आमच्या या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. तर सगळ्यात पहिल्यांदा जो प्रश्न आहे मी विचारू इच्छिते की जमिनीची जी आरोग्य पत्रिका आहे तर आरोग्य पत्रिका म्हणजे नेमकं काय? सर्वप्रथम आपण जमीन म्हणजे काय हे समजावून घेऊया. समजा मला या ठिकाणी उंच 20 ते 25 मजली इमारत बांधायची असेल तर मी काय करेल, एखाद्या इंजिनियरला बोलावेल. इंजिनियर काय सांगणार, उंच इमारत बांधायची तर पाया मजबूत पाहिजे, जोपर्यंत खाली मुरुम किंवा खडक लागणार नाही तोपर्यंत तो जमीन खोदायला सांगेल. समजा आम्हाला असं समजलं की या ठिकाणी भूगर्भात सोन्याचे, मॅंगनीचे किंवा आणखी धातूचे खाण आहे किंवा खनिज आहेत, तर आम्ही भूगर्भशास्त्रज्ञाला बोलवणार, सर्वेक्षण करून घेणार आणि नंतर मग खाली जमीन खोदणार. मग आम्हा शेतकरी बांधवांच्या दृष्टीने आम्ही जमीन कुठपर्यंत समजायची, इंजिनियर सांगतो तोपर्यंत का एखादा भूगर्भशास्त्रज्ञ सांगतो तोपर्यंत. आम्हा शेतकरी बांधवांच्या दृष्टीने जमीन म्हणजे नांगराचा फाळ जोपर्यंत जेवढा खोल जातो, साधारणपणे 20 ते 25 सेंटीमीटर खोलीपर्यंतचीच जमीन महत्त्वाची आहे. आता तिचं आरोग्य म्हणजे काय, तर जमिनीचा भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म यांचा समतोल जेव्हा राखला जातो ते आरोग्य खूप महत्त्वाचं असतं. हे आरोग्य समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल तर जमिनीवरच पुढील आम्हाला उत्पादन मिळेल आणि तेच उत्पादन आम्ही पशु, पक्षी, मानव खात असतो. बरोबर. आणि याच्यासाठी आरोग्य पत्रिका बनवणं फारच महत्त्वाचं आहे. हो. आता या आरोग्य पत्रिकेमधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे जमिनीच्या बाबतीतला तो म्हणजे की माती. आणि त्या मातीचं परीक्षण करणं फारच महत्त्वाची गोष्ट आहे. हे असं का म्हटलं जाते किंवा माती परीक्षण केलंच पाहिजे, याच्याविषयी काय सांगा? बरोबर. कारण आपण जर बघितलं तर ही माती कशी तयार होते, कारण वेगवेगळे जे खडक आहेत, उदाहरणार्थ जलजन्य खडक, अग्निजन्य खडक आणि रूपांतरित खडक यांच्यावरती ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम होऊन निसर्गाला साधारणपणे 1 इंच सुपीक मातीचा थर तयार करण्यासाठी 1000 वर्ष लागतात. ही माती कुठल्याही कारखान्यामध्ये तयार होत नाही. तर ही मातीचं आम्ही व्यवस्थित पृथक्करण करून घेणं आवश्यक आहे. आता माती जसा प्रमुख आणि पहिला महत्त्वाचा भाग आहे, तसंच दुय्यम जी जागा आहे ती म्हणजे पाण्याची, म्हणजे पाण्याचं सुद्धा परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. हो. तर ते का? कारण जमिनीवर वाढणारी जी पिकं आहेत त्यांच्या वाढीसाठी आवश्यक पाणी असतं. बरोबर. कारण पाण्याशिवाय वनस्पती वाढू शकणार नाहीत. वनस्पतीचा जवळजवळ 98% हा भाग पाण्यापासून तयार झालेला असतो. पण हे पाण्याचं ज्याचं सिंचन आम्ही पाणी देतो ते पाणी देत असताना त्याची गुणवत्ता चांगली पाहिजे. कारण पाण्यामधील क्षार, कॅल्शियम कार्बोनेट, बायकार्बोनेट यांचं प्रमाण व्यवस्थित जर असेल तरच जमिनीचं सुद्धा आरोग्य चांगलं राहतं. कारण
अति पाण्याचा जर वापर केला तर त्याचे दूरगामी दुष्परिणाम असे होतात की जमीन क्षारवट होणे, चोपण होणे असे दुष्परिणाम दिसतात. त्यामुळे हे पाण्याचं सुद्धा पृथक्करण करणं खूप महत्त्वाचं आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो त्या सेंद्रिय कर्बाची जास्त वाढ होणं महत्त्वाचं आहे. याच्याविषयी काय सांगा? मुळात जमीन ही एक नैसर्गिक स्रोत आहे, त्याच्यामध्ये बफरिंग कॅपॅसिटी असते आणि सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल, जास्तीत जास्त शेणखत, नंतर गिरीपुष्पाचं खत किंवा हिरवळीचे खतं वापरावं लागतील. सोबत जमिनीमध्ये शेतकऱ्यांचा जो एक चांगला मित्र आहे गांडूळ, त्यांचं प्रमाण जर जास्तीत जास्त वाढलं तर ही गांडूळ काय करतात, माती खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे जमीन भुसभुशीत खूप करतात आणि त्याच्यामुळे मग थोडंसं जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं आणि कर्बाचं प्रमाण वाढतं. तर जमिनीचे काही भौतिक गुणधर्म आहेत, तर भौतिक गुणधर्मांविषयी काय सांगू शकाल? जमिनीचे भौतिक गुणधर्मामध्ये जमिनीचा पोत, जमिनीचं घडण, जमिनीमध्ये असणारी सच्छिद्रता, नंतर जमिनीचा रंग, तापमान हे भौतिक गुणधर्म येतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीचा पोत. जसं की चिकनयुक्त माती, पोयटा माती, वाळूयुक्त माती हे जमिनीचे पोताचे प्रकार आहेत. तसंच जमिनीची घडणसुद्धा वेगवेगळ्या प्रकारची असते. जसं की प्लेट लाईक स्ट्रक्चर असतात, नंतर अँग्युलर ब्लॉकेज स्ट्रक्चर असतात, कॉलम लाईक त्याचे स्ट्रक्चर असतात. असे जमिनीमध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात. नंतर आपण बघितलं की घनता, कारण ही घनतासुद्धा खूप महत्त्वाची आहे. कारण जमीन आपण फक्त वनस्पती वाढतात किंवा पिकं वाढतात ते वरचा भाग बघतो, पिकांचा खालचा भाग सुद्धा बघावाच पाहिजे. कारण मुळं जी वाढतात ती मुळं कधी वाढणार, जर खाली जमिनीमध्ये मोकळी हवा आणि पाणी खेळतं राहिलं तर, बरोबर. ही मुळं वाढतात किंवा हवा असेल तर, म्हणजे हवा किंवा घनता जेव्हा असेल तेव्हाच मुळांची वाढ व्यवस्थित होऊ शकेल. समजा जमीन खूप घट्ट असेल, घनता खूप घट्ट असेल तर मुळांची वाढ व्यवस्थित होऊ शकणार नाही, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या आम्हाला उत्पादन कमी मिळेल. बरोबर. तर भौतिक गुणधर्मांबरोबरच रासायनिक गुणधर्माचाही विषय या ठिकाणी येतोय. तर रासायनिक गुणधर्म म्हणजे काय किंवा रासायनिक गुणधर्मांमध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? जमिनीच्या रासायनिक गुणधर्मामध्ये जमिनीचा सामू, जमिनीची विद्युत वाहकता, जमिनीमध्ये असणारे उपलब्ध असणारे नत्र, स्फुरद, पालाश आणि सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा जमिनीच्या रासायनिक गुणधर्मामध्ये अंतर्भाव होतो. आताच तुम्ही बोललात की जमिनीचा सामू असेल, क्षारता असेल किंवा जो सेंद्रिय कर्ब जो असेल, या सर्व गोष्टी जमिनीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत, चांगल्या मातीसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या सगळ्यांचा समतोल हा असलाच पाहिजे. त्याच्याविषयी काय सांगू शकाल? सर्वात प्रथम सामूविषयी सांगतो. सामू हा जर 6.5 ते 7.5 म्हणजेच उदासीन असेल तर त्या जमिनीमध्ये सर्वच्या सर्व अन्नद्रव्य वनस्पतीच्या वाढीसाठी उपलब्ध असतात. परंतु हा सामू जर 6.5 पेक्षा कमी होत गेला, म्हणजे ॲसिडिक होत गेला, तर काय होतं की त्या ठिकाणी आयर्न आणि मॅंगनीजचं प्रमाण वाढतं, पण झिंक आणि कॉपरचं प्रमाण कमी होतं. समजा याच्या विरुद्ध जमिनीचा सामू हा अल्कधर्मी होत गेला, 7.5च्या पुढे वाढत गेला, तर काय होतं, त्या ठिकाणी आयर्न आणि मॅंगनीजचं प्रमाण कमी होतं. सोबतच काही दुष्परिणाम दिसतात, म्हणजे जमीन क्षारवट होणे, चोपण होणे असे दूरगामी परिणाम दिसतात. त्यामुळे हा जमिनीचा सामू हा खूप महत्त्वाचा, हा उदासीनच असला पाहिजे, साधारणपणे 6.5 ते 7.5. पण हे आमच्या हातात नाही, कारण जमीन ज्या खडकांपासून तयार होते त्या खडकांपासूनच त्यांच्या गुणधर्मानुसार त्या जमिनीचा सामू अवलंबून असतो. अन्नद्रव्याची जी वर्गवारी आहे ती कशा पद्धतीनं असणं गरजेचं आहे? जमिनीमध्ये उपलब्ध असणारी जी अन्नद्रव्य आहेत ती एकूण 16 असतात. त्यापैकी त्यांची वर्गवारी म्हणजे मुख्य अन्नद्रव्य, त्यामध्ये कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू किंवा ऑक्सिजन हे हवेतूनच मिळत असतात. नंतर मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश हे येतात. यांना मुख्य का म्हणतात? कारण जर आपण बघितलं तर जगातील किंवा भारतातील किंवा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जमिनी ह्या नत्र, स्फुरद आणि पालाशांची कमतरता असते. आणि दुसरं म्हणजे जी रासायनिक खत उत्पादन करणाऱ्या कंपन्या आहेत त्यासुद्धा नत्र, स्फुरद आणि पालाश यांचं समोर ठेवूनच खतं निर्माण करत असतात. म्हणून नत्र, स्फुरद आणि पालाशांना मुख्य अन्नद्रव्य म्हणतात. दुसरं म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य, त्याच्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक हे दुय्यम अन्नद्रव्य आहेत. तिसरं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य.
समजा घरी माझ्या आईने भाजी केली आणि भाजीमध्ये आई चुकून मीठ टाकायचं विसरून गेली, तर काय होईल, भाजी एकदम अळणी होईल. चुकून आईने समजा भाजीमध्ये मीठ वाटी भरून टाकून दिलं, तर काय होईल, भाजी एकदम खारट होऊन जाईल. जसं या मिठाचं कार्य भाजीमध्ये आहे ना, म्हणजे मीठ खूप कमी प्रमाणात लागतं, पण त्याशिवाय भाजीला चव येत नाही. तसंच ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जी आहेत ती सुद्धा खूप कमी प्रमाणात म्हणजे त्याची लागतात. निश्चित अशी वर्गवारी महत्वाची असते. आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे आयर्न, मॅंगनीज, बोरॉन, झिंक, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन ही सूक्ष्म अन्नद्रव्ये ती खूप अत्यल्प किंवा कमी प्रमाणात लागतात. आता सगळ्यात पहिल्यांदाच आपण माती परीक्षण म्हणजे काय हे बघितलेलं आहे. तर माती परीक्षणामध्ये माती जी आहे ती नेमकी कुठली घ्यायची आणि कुठली नाही घ्यायची? माती परीक्षण करत असताना कुठल्या ठिकाणाहून माती घेऊ नये. साधारणपणे शेतामध्ये जर गाईचा, गुरांचा, जनावरांचा गोठा असेल तर त्या ठिकाणाहून माती घेऊ नये. घेतली तर काय होईल, कारण त्या ठिकाणी शेण पडलेलं असतं, गोमूत्र पडलेलं असतं आणि येणारे निष्कर्ष हे चुकीचे येऊ शकतात. दुसरं म्हणजे शेतामध्ये नदी, नाला, ओहोळ हे जर वाहत असेल तर त्या ठिकाणाहून मातीचा नमुना घेऊ नये. झाडाखालील सावलीतला मातीचा नमुना घेऊ नये. ही अशी पथ्य आहेत, त्या ठिकाणाहून मातीचा नमुना घेऊ नये. बरोबर. मातीचा नमुना घेत असताना काय करायला पाहिजे, की साधारणपणे जमिनीचा उंच सकलपणा, जमिनीचा रंग, नंतर जमिनीचा खडकाळपणा ह्या सर्व बाबींचा उहापोह करून बघून, प्रत्यक्ष जागा बघून साधारणपणे 1 हेक्टरसाठी 1 मातीचा नमुना पुरेसा होतो. कसं आहे, त्या 1 हेक्टरच्या मध्यभागापासून दोन्ही बाजूला 6 ते 7 अशा वेड्यावाकडे वळणं किंवा झिगझॅग आकारात खड्डे खोदून घ्यावेत. हे खड्डे खोदत असताना काय करायचं, इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा खोदून घ्यायचा. साधारणपणे 20 ते 25 ठिकाणी हे खड्डे खोदावे लागतील. व्ही आकाराचा खड्डा खोदल्यानंतर हे खड्ड्यातली माती अगोदर बाहेर टाकून द्यायची. नंतर पृष्ठभागापासून ते 15 ते 20 सेंटीमीटर खोलीपर्यंत खुरप्याने ती माती खरवडून घ्यायची. ही खरवडून घेतलेली माती एका स्वच्छ गोणपाटावर किंवा कपड्यावर जमा करायची. त्या ठिकाणी खताच्या पिशवी वापरायची नाही. नंतर ही जमा केल्यानंतर काय करायचं, हा एक मोठा ढीग होईल. हा ढीग झाल्यानंतर त्याच्यामधील मोठे काडी कचरा, दगडगोटे जर असतील तर ते काढून बाजूला टाकून द्यायचे आणि राहिलेल्या ढिगाचं व्यवस्थित मिश्रण करायचं. त्याचे 4 भाग करायचे. 2 विरुद्ध बाजूचे भाग फेकून द्यायचे. राहिलेल्या 2 भागांचं पुन्हा व्यवस्थित मिश्रण करायचं. त्याचे पुन्हा 4 भाग करायचे. 2 विरुद्ध बाजूचे भाग फेकून द्यायचे. असं करत करत हा फक्त अर्धा किलो मातीचा नमुना पुरेसा होतो. तो पिशवीमध्ये भरून प्रयोगशाळेत पाठवून द्यायचा. बरं, दुसरं म्हणजे हे मातीचा नमुना घेत असताना हंगामी पिकांसाठी साधारणपणे 20 ते 25 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा मातीचा नमुना घ्यावा. नंतर फळ पिकांसाठी 90 सेंटीमीटरपर्यंत, तर काही केळी किंवा ऊस यांच्यासाठी 30 ते 40 सेंटीमीटर खोलीपर्यंतचा मातीचा नमुना घ्यावा. हा मातीचा नमुना घेतल्यानंतर प्रयोगशाळेत पाठवताना काय करायचं, त्या मातीच्या नमुन्यासोबत शेतकऱ्याचं नाव, गट नंबर, सर्वे नंबर, माती कुठल्या ठिकाणाहून घेतले त्याचं पूर्ण नाव वगैरे द्यायचं. नंतर गट नंबर, सर्वे नंबर दिल्यानंतर त्या ठिकाणी पुढील हंगामात कोणती पिकं घेणार आहोत, मागील हंगामात कोणती पिकं घेणार आहोत यांची सर्व माहिती भरून प्रयोगशाळेत तो मातीचा नमुना पाठवून द्यायचा. मृदा परीक्षण जे आपण करणार आहोत त्याचे फायदे कोणकोणते आहेत आणि मृदा परीक्षण जर नाही केलं तर उत्पादन क्षमतेमध्ये जी घट होणार आहे त्याला कसं सामोरं जावं लागणार आहे? मृदा परीक्षणाचा फायदा म्हणजे, कारण मृदा परीक्षण जर केलं आम्ही आणि त्यानुसार जर खतं जमिनीस दिली तर काय होईल, जेव्हा आम्ही जमिनीचं पृथक्करण करू, मातीचं आरोग्य पृथक्करण करू, त्यावेळेस आम्हाला लक्षात येईल की जमिनीमध्ये किती प्रमाणात खतं द्यावयास पाहिजे, कोणती खतं द्यायला पाहिजे, त्यानुसार खतं देऊ. नंतर अति खतांचा वापर टाळता येईल. अति खतांचा वापर टाळला म्हणजे काय होईल, खतांवरील आमचा खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल आणि गाव पातळीमध्ये समजा आमचं 100 किलो खत वाचलं तर गाव पातळीचा, तालुका पातळीचा, जिल्हा पातळीचा असा विचार केला तर देश पातळीवर खूप आमचं खत वाचू शकेल जर जमिनीचं व्यवस्थित पृथक्करण करून आम्ही खतं दिली तर. आणि हे काय होईल, आम्हाला जी खतं घ्यावी लागतात ती जास्तीत जास्त खतं आम्ही विदेशातून खरेदी करतो. या विदेशातून खतं खरेदी केल्यामुळे आमचं भारतीय गंगाजळी
परदेशात जाते, तर ही गंगाजळी वाचवण्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याचा सहभाग किंवा हातभार लागू शकतो. त्यामुळे काय करायचं, जमिनीचं पृथक्करण करूनच जेवढी आवश्यक आहे तेवढीच खतं द्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मगाचपासून आपला विषय सुरू आहे तो म्हणजे जमिनीची आरोग्य पत्रिका. तर ह्या आरोग्य पत्रिकेमध्ये कोणकोणते घटक येतात आणि त्याचा जो समतोल आहे तो समतोल ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, हे असं का? जमिनीच्या आरोग्य पत्रिकेमध्ये जर आपण बघितलं तर त्याचे जमिनीचा सामू, जमिनीची विद्युत वाहकता, नंतर सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद, पालाश आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्य यांचा अंतर्भाव या जमिनीच्या आरोग्य पत्रिकेमध्ये होतो. आणि या सर्वांचं एकमेकांशी नातं आहे. म्हणूनच हे पृथक्करण केल्यानंतर आम्हाला समजतं की किती प्रमाणात खतं द्यावीत, काय नाही. सध्याचे जे शेतकरी बांधव आहेत, ज्या भगिनी आहेत, यांच्यासाठी तुम्ही जाता जाता कोणता संदेश द्याल? शेतकरी बांधवांना मी एवढंच सांगू इच्छेल की आम्ही जेव्हा खतांची मात्रा शेतामध्ये देऊ त्याच्या अगोदर जमिनीचं पृथक्करण करणं खूप आवश्यक आहे. ही कारण जमिनीमध्ये जर शेतांचा वारंवार वापर केला तर जमिनीचं आरोग्य बिघडू शकतं आणि कालांतराने येणारी पुढची पिढी आम्हाला माफ नाही करणार. त्याच्यामुळे जमिनीचं व्यवस्थित पृथक्करण करून, आरोग्याचं पृथक्करण करूनच आम्ही खतांचा वापर योग्य प्रकारे केला तर आम्हाला उत्पादन चांगलं मिळेल, क्वालिटी अन्न मिळेल आणि आमची पिढीसुद्धा चांगली राहील. बरोबर. आणि जमीन आणि पाणी हे जे नैसर्गिक घटक आहेत ते पुढच्या पिढीसाठी देखील आपल्याला व्यवस्थित टिकवून ठेवता येतील. सर, मगाचपासून आपण जमिनीची आरोग्य पत्रिका आणि महत्त्व याच्याविषयी इतकी चांगली माहिती दिलीत. मी आमच्या वाहिनीच्या वतीनं, आमच्या विभागाच्या वतीनं आपल्याला शतशः धन्यवाद देते. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार.